यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्री साहेब आता कसं, मालक बापू म्हणतील तसंच, अजितदादा शिंदेंचा जुगाड। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। लोकसभा निवडणुकीपासून वारंवार भाजपाकडून डावललेल्या सोलापुरातील आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात ब्रह्मास्त्र उभारल्यामुळे पालकमंत्र्यांना आता नमते घ्यावे लागले। मालक आणि बापूंनी सोलापुरात भाजपाचा झेंडा कायम ठेवला असून ते ज्येष्ठ आणि ताकदवान नेते आहेत। मालक आणि बापू यांच्या विधानसभा मतदारसंघातील महापालिका निवडणुकीसाठीचे उमेदवार ते दोघेच ठरवतील असे वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात काल सायंकाळी केले। सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील। त्याच्यामध्ये कुठेही शंका घ्यायचं कारण नाही। जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तो तेच ठरवतील। त्यामुळे पालकमंत्री साहेब आता कसं, तर मालक बापू म्हणतील तसंच, अशीच भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे। यामुळे आता आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यामुळे जे भाजपमध्ये आले त्यांना तिकीट मिळणार का याचे कोडे अवघड बनले आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात बैठक घेऊन सर्व खबर अजितदादांना सांगून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करायची का असा प्रस्ताव मांडल्याचे कळते। त्यामुळे आता सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढेल असे सध्या तरी दिसत आहे। राज्यात भाजप सोबत सत्तेत असलेल्या या दोघांचा जुगाड झाल्यावर भाजपासमोर नवे आव्हान निर्माण होणार आहे। अनेक इच्छुक उमेदवारांच्या कोलांटवड्या आणि दररोज बदलणाऱ्या पक्षांच्या भूमिका यामुळे सोलापूर महापालिकेचे सत्तेचे गणित दररोज बदलू लागले आहे। भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, आता कुणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही। ज्या जागांवर वाद सुरू त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल गैरसमजुतीमुळे नाराजी झाली होती। आमच्या उमेदवारांची यादी त्यांच्याकडे दिली आहे, नाराजी दूर झाली। सोलापूर भाजपाकडे इच्छुक असलेल्या 850 उमेदवारांचा तिकीट मिळण्यासाठी जीव लागला टांगणीला। भाजपाकडून अद्याप एकही उमेदवारांची घोषणा नाही। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी गेल्या 4 दिवसात एकूण 35 इच्छुकांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। सोमवार आणि मंगळवार असे 2च दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक। विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स। न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राविओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर, तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध। लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9172 21 17 68। पक्षशिस्त मोडून आंदोलन केल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत प्रस्ताव महेश गादेकर यांनी पाठवला प्रदेश कार्यालयाला। काँग्रेसकडून सोलापूर महापालिकेसाठी 20 उमेदवारांची यादी करण्यात आली जाहीर। लवकरच आणखी 25 जणांची यादी जाहीर होणार। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अयूब हुसेन सय्यद या तृतीय पंथीयाचा खून कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। आम आदमी पार्टीने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केले 10 उमेदवार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द। अक्कलकोट रोड महालक्ष्मी बँक्वेट सभागृहात सुरू झाली ACS सीमाकॉम ही डॉक्टरांची राज्यस्तरीय परिषद। सोलापुरातील कुमठा नाका येथील मैदानावर सुरू असलेल्या जागतिक महिला लॉन टेनिस स्पर्धेत आज भारताची वैदेही चौधरी आणि जपानची मिचिका ओझेकी यांच्यात होणार अंतिम लढत। सोलापुरातील होम मैदानावर आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला मिळतोय मोठा प्रतिसाद।
उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस. सोलापूर झेडपी आणि पंचायत समिती यांना लागले आता निवडणुकीचे वेध. 8 दिवसात निवडणुका जाहीर होणार. तुळजापुरात आज तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार. 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे दररोज विविध कार्यक्रम. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501. वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना वर्षभराची सवलत. कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय. महाराष्ट्र गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी निर्णय लागू. राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार. 4,000हून अधिक कर्मचाऱ्यांचा होणार फायदा. 26 डिसेंबर रोजी काढण्यात आला GR. 9 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर विविध विकास कामे करण्यासाठी 3 महिने बंद राहणार. 198 किलो कांद्याचे मिळाले केवळ 22 रुपये. नाना पटोलेंनी फेसबुक पोस्टद्वारे मांडली शेतकऱ्यांची व्यथा. सरकारवर डागली टीकेची तोफ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल अमरावती येथे सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन. Kia, movement that inspires. काँग्रेस 156, वंचित 62, शरद पवार गटाला 9 वॉर्ड. मुंबईत काँग्रेस वंचितांचं जागा वाटप आज जाहीर होण्याची शक्यता. 15 जानेवारीपर्यंत शिक्षकांच्या TET परीक्षेचा निकाल लागणार असल्यामुळे दुसरी परीक्षा लवकर घेण्याची शिक्षक संघटनांनी केली मागणी. चांदीचा भाव पोहोचला 2.5 लाखाच्या वर. चांदीची होऊ लागली चांदी. जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीतही सैन्य मोहीम. बर्फाळ आणि दुर्गम पर्वतांमध्ये गस्त वाढवली. 30-35 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध. महिला T20 क्रिकेट सामन्यात आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सायंकाळी तिरुवनंतपुरम मैदानावर होणार सामना. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.